मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, की भारताच्या इतिहासात महिलांच्या हक्कांसाठी सर्वात गाजलेली आणि वादग्रस्त केस कोणती होती? तर ती केस होती शहाबानो बेगम केस 1985. शहाबानो या एक वृद्ध महिला होत्या. त्यांचे पती मोहम्मद अहमद खान यांनी त्यांना घटस्फोट दिला. पण घटस्फोटानंतर शहाबानो यांच्यासमोर जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. कारण त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेच साधन नव्हते, त्यांना कोणताच आधार नव्हता. त्यांनी कोर्टात अर्ज दाखल केला की मला पतीकडून मेंटेनन्स म्हणजेच पोटगी मिळावी. परंतु पतीने ही पोटगी देण्यास पूर्णपणे नकार दिला. समाजात चर्चा देखील सुरू झाली की धार्मिक नियमानुसार घटस्फोटानंतर खर्च द्यायचा की नाही. हा विषय सुप्रीम कोर्टात पोहोचला. सुप्रीम कोर्टाने ठाम निर्णय दिला की पत्नीला मेंटेनन्स मिळणं हा तिचा कायदेशीर अधिकार आहे. त्याने सांगितले की महिलेला असहाय्य अवस्थेत सोडणं हा अन्याय आहे. कायदा महिलेला जगण्यासाठी संरक्षण देतो. निर्णय महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी ऐतिहासिक निर्णय ठरला. पण यामुळे देशभरात मोठा वाद देखील झाला. ही केस धर्म, कायदा आणि महिला हक्क यांच्यामधली सर्वात मोठा संघर्ष बनली. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली. महिलांचा सन्मान आणि जगण्याचा अधिकार हा सर्वात मोठा आहे. 1985च्या या शहाबानो निर्णयाने CRPC 25 अंतर्गत डायव्होर्स नंतरही मेंटेनन्स मान्य केले गेले. याच केसवर आधारित 2025 मध्ये हक नावाची मूवी देखील आली होती, ज्यामुळे हा मुद्दा परत चर्चेत आला. मूवी तुम्ही बघितली आहे का? नसेल तर नक्की बघू शकता. त्याच खऱ्या केसवर आधारित कोर्ट स्टोरीज आणि कायद्याची सोपी माहिती पाहण्यासाठी ॲडव्होकेट कीर्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.